बारामतीत आजच्या पोटनिवडणुकीचं मतदान आता कुठे संपलंय तोपर्यंत चर्चा सुरू झाली आहे ती 2029ची। कारण जय पवार यांनी बारामतीतून लढण्याचे आपले इरादे स्पष्ट केलेत, तर दुसरीकडे रोहित पवार यांनीही युगेंद्र पवार यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केली आहे। त्यामुळे 2029ला बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार असाच सामना रंगण्याची चर्चा आता सुरू झाली आहे। गेल्या वेळी युगेंद्र पवार हे अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढले होते, तिथे त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। मात्र 2029ला जय विरुद्ध युगेंद्र लढण्यास कुणाचं पारडं किती जड, तसंच या लढतीची किती शक्यता आणि इथली समीकरणं काय असू शकतात याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। महाराष्ट्राच्या राजकारणातील शक्ती केंद्र आणि पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या क्षितिजावर 2029च्या निवडणुकीचे ढग आतापासूनच जमू लागले आहेत। बारामती म्हणजे केवळ एक मतदारसंघ नसून ते राज्याच्या सत्तेचं आणि पवारांच्या प्रतिष्ठेचं प्रतीक आहे। मात्र गेल्या काही वर्षात या बालेकिल्ल्याच्या भिंतींना राजकीय फुटीचे तडे गेले असून 2029मध्ये या मतदारसंघात एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असा पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। यावेळी लढत थेट तिसऱ्या पिढीतील दोन सुलत भावांमध्ये म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात होण्याची चिन्ह आहे। ही केवळ एका मतदारसंघाची निवडणूक नसेल, तर ती पवार कुटुंबातील वारसा हक्काची आणि अस्तित्वाची लढाई ठरणार आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीनं ननंद भावजय म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील हाय व्होल्टेज ड्रामा अनुभवला। त्या संघर्षानं पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आणले आणि कार्यकर्त्यांचीही दोन गटात विभागणी केली। आता तीच ठिणगी 2029च्या विधानसभा निवडणुकीत मोठा वणवा पेटवण्याची शक्यता आहे। जय पवार यांनी अलीकडेच केलेल्या विधानांनी या चर्चेला अधिक हवा दिली आहे। बारामतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट संकेत दिले की 2029मध्ये त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची लोकांची आग्रही मागणी आहे। जय पवार हे गेल्या काही काळापासून बारामतीत अत्यंत सक्रिय झाले असून वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी जनसंपर्क वाढवण्यावर भर दिलाय। प्रशासकीय कामातील त्यांची गती आणि तरुणांशी संवाद साधण्याची त्यांची शैली यामुळे अजित पवार गटाकडून तेच बारामतीचे भावी वारसदार असतील असं मानलं जात आहे। गावोगावी जाताना बरोबर आहे, दादांनी अनेक वर्ष कष्ट घेतले आणि बरोबर काय मुद्दे होते आणि खरंच वाटलं नव्हतं की दादा आपल्याला सोडून गेले। मनात पण अजून ते वाईट वाटतं। लोकांची एक आशा आहे आणि जर मी त्यांची कामं सर्वांची करू शकलो आणि करतोच आहे तर मी नक्कीच ते करणार। सगळ्यांसाठी मी काम आहे। दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून युगेंद्र पवार हे संभाव्य उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार मानले जात आहेत। युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत। श्रीनिवास पवार यांनी उघडपणे शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे कुटुंबातील फूट आता कायमस्वरूपी झाल्याचं स्पष्ट झालंय। युगेंद्र पवार गेल्या अनेक महिन्यांपासून बारामतीमधील ग्रामीण भागात विशेषतः गनिमी काव्यानं आपले पाय रोवत आहेत। त्यांनी बारामती सहकारी साखर कारखाना आणि विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकांशी संपर्क वाढवलाय। त्यांचा शांत संयमी स्वभाव आणि शरद पवारांप्रती असलेली निष्ठा यामुळे जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी आपुलकी आहे। आमदार रोहित पवार यांनीही अनेकदा 2029च्या संदर्भात सुतोवाच करताना बारामतीत बदल घडणार असल्याचे संकेत दिले, ज्यामुळे युगेंद्र यांची दावेदारी अधिक अधोरेखित होते। दादा, जयदादांना आता विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं की 2029ला जयदादा बारामतीतून उमेदवार असतील तर त्यांचं म्हणणं होतं की कार्यकर्त्यांची जी इच्छा असेल तर त्यानुसार नाही, शेवटी कार्यकर्ते आणि पक्षाची जी इच्छा असते आणि पक्ष जो निर्णय घेतो तो तिथं ऐकावं लागतं। त्यामुळे त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते। हे बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे, लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे। त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही। लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे, जी शेवट दादांची इच्छा होते की पवार परिवार एकत्रित आला पाहिजे, परिवार म्हणून एकत्रित आला पाहिजे। हे किती खरं असलं तर राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कडक निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग द्यावा लागतो।
आता जर उद्या जाऊन परिवाराला एकत्रित यावं लागेल. आम्ही तर विरोधात आहोत, पण सत्तेतून काही लोकांना बाहेर येणं म्हणजे एक पक्षाला आमदारांकडे बघून आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांकडे बघून तो तसा सोपा निर्णय नाही. दादा मग यालाच मुद्दा असा आहे ज्या दादांची इच्छा होती दोन्ही राष्ट्रांनी एकत्र यावे. 29ला तशी परिस्थिती निर्माण झाली. मग ती परिस्थिती बघून मग आता दावा ठोकला जातोय कशाचा? जयदादांकडनं की बारामती जागा आमच्याकडे राहावी असं काय आहे का? नाही, आता त्यांचा पक्षच वेगळा आहे ना. आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं. किती मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत. आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं. त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं. आणि शेवटी झालं असं आहे की पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाही आहे, पण जे पवारांकडे बघत असताना चांगल्या दृष्टिकोनातून बघत नाही, पवार परिवाराचं लेगेसी त्यांनी केलेलं जे काही काम आहे, पवार साहेब दादांनी जे काही वलय उभं केलेलं लोकांना सेवा करून हे संपवावं असं अनेक राज्यकर्त्यांची तिथं इच्छा आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच वाटेल पवार विरुद्ध पवार झालं पाहिजे, पण लोकांना हे वाटत नाही. ह्या दोन गोष्टीमधला हा फरक आहे. दादा तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की विलिनीकरणाचं भविष्य काय मग? विलिनीकरण होणार की नाही? दादा असताना विलिनीकरण होणार होतं. दादा असताना विलिनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आत्ता आत्मविश्वासाने सांगतोय 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते. या संभाव्य लढतीचे राजकीय विश्लेषण केल्यास असं लक्षात येतं की जय पवार यांच्या पाठीशी अजित पवारांनी गेल्या 3-4 दशकात राबवलेलं विकासाचं जाळं आणि सत्ताधारी गटाची ताकद असेल. अजित पवारांनी बारामतीचा कायापालट करण्यासाठी जो निधी आणला आणि जे प्रशासकीय नियंत्रण मिळवलं त्याचा फायदा जय पवार यांना नक्कीच होईल. मात्र दुसरीकडे युगेंद्र पवार यांच्याकडे शरद पवारांचा आशीर्वाद आणि सहभागाचं राजकारण ही जमेची बाजू असेल. शरद पवारांनी ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीत बारामतीचा गड राखला त्यावरून हे स्पष्ट झालंय की आजही बारामतीमधील एक मोठा वर्ग साहेब सांगतील त्या शब्दाला प्रमाण मानतो. त्यामुळे जय विरुद्ध युगेंद्र ही लढत म्हणजे विकासाची आधुनिकता विरुद्ध शरद पवारांचा वारसा अशी रंगण्याची शक्यता आहे. कुटुंबातील या अंतर्गत कलहामुळे बारामतीचा सामान्य मतदार मात्र पेचात पडलाय. ज्या कुटुंबानं बारामतीला जागतिक नकाशावर नेलं त्याच कुटुंबातील मुलं एकमेकांविरुद्ध उभी राहणं ही बारामतीकरांसाठी भावनिकदृष्ट्या क्लेशदायक बाब आहे. तरीही राजकारणात भावनांपेक्षा गणितांना जास्त महत्त्व असतं. जय पवार हे आपली प्रतिमा एक धडाडीचा युवा नेता म्हणून घडवतायत, तर युगेंद्र पवार हे लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेणारे कार्यकर्ते म्हणून पुढे येत आहेत. 2029 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर येतील, मात्र बारामतीची ही लढत राज्याच्या राजकारणाची पुढील 50 वर्षांची दिशा ठरवणारी असेल. या दोन तरुण नेत्यांमधील संघर्षात कोण बाजी मारणार हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी बारामतीमध्ये 2029च्या रणधुमाळीचं पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत.